मी आज पीडित कुटुंबांना मुख्यमंत्र्यांकडे घेऊन गेलो होतो, तर त्यांनी आश्वासन दिलं की मी त्याला कठोर ते कठोर फाशीची शिक्षा देईन आणि आम्ही तुमच्या सदैव पाठीशी राहू आणि तुम्हाला जे काही सहकार्य असेल ती मदत करू आणि तुम्ही निश्चिंत राहा. याच्यात काय राजकारण किंवा काय होणार नाही. जे काही कायद्याने होईल ते आम्ही नक्की करू आणि तुम्ही फास्ट ट्रॅकवर आम्ही ते नेऊन फाशीची शिक्षा त्यांना देऊ. आता राहता राहिला आरोप जो आत्ताच आमचे मित्र महेश गायकवाड यांनी केलेला आहे. खरं मी परत एकदा सांगतो, हा राजकारणाचा विषय नाही आणि मला स्वतःला वैयक्तिकदृष्ट्या कधी कोणावरती आरोप करणं किंवा एखाद्याने राजकीय आरोप केलं तर त्याला उत्तर देणं मला आवडत नाही. परंतु विशाल गवळीचा भारतीय जनता पक्षाशी काडी मात्र कुठलाही संबंध नाही. भारतीय जनता पक्षाचा तो साधा कार्यकर्ताही नाही आणि सक्रिय कार्यकर्ताही नाही. एखादा सक्रिय कार्यकर्ता होण्यासाठी आमची प्रक्रिया आहे, त्या प्रक्रियेमध्ये त्याचा फॉर्म भरावा लागतो. त्याच्यामुळे तो आमचा साधा सदस्यही नाही. आणि राहिला त्यांनी कुणी काम केलं किंवा कुणाचं काम केलं, परंतु दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की मला अत्यंत खेदाने हे नमूद करावं वाटतं की हे विशाल गवळीचं पेज आहे आणि या पेजवरती विशाल गवळींनी जे लिहिलेलं आहे ते जर आपण वाचलं तर आपल्या लक्षात येईल की विशाल गवळी हा कोणाचा समर्थक होता. मी परत एकदा सांगतो की या अशा